शेतकऱ्याचं आयुष्याचं राजो काहीच खरं नाही आहे. एका इकडे पीक पाणीने, दुसऱ्या बाजूनं कोण्या टाईमले शेतकऱ्याच्या आयुष्यासोबत काय होईल. नवबागपूर अचलपूर या ठिकाणची एक घटना आहे. प्रमोद बाबू मेरे, वय काय असेल 40-42 वर्ष, कास्तकार. आपल्या वावरातला जे कापूस वेचणी झाली ती कापूस घेऊन घरी येत असताना तुम्ही पाहत असाल नदीच्या काठाकाठानं ते माणूस घरी येत होता. तर नदीचा जो काठ आहे त्या ठिकाणी एकदम खचला आणि तो ट्रॅक्टर नदीत जाऊन पडला. त्याखाली दबून प्रमोद बाबू मेरेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकऱ्याचं आयुष्य आहे, रात्रंदिवस मेहनत करून काबाड कष्ट करून जीवन जगा लागते. हा तो ट्रॅक्टर आहे, नदीच्या पात्रात एकदम पालता पडला आणि त्याच्या खाली दबल्यानं प्रमोद भाऊचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 येत आहे. आता त्याचं जे शेव आहे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी सध्या पाठवलं असून या दुर्दैवी घटनेच्यानं सदर शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे मित्रमंडळी त्या ठिकाणी आले, पोलीस कर्मचारी आले, अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले. सदर व्यक्तीला बाहेर काढलं, आताच बाहेर काढलं असून त्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं आहे. शेतकरी स्वतःच्याच वावरात जे कापूस घेऊन येत असताना हे घटना घडली. आता तुम्ही सांगा, एक तर शेतकऱ्याच्या वावरात जायला सरकार असताना नदीच्या काठाकाठानं तो माणूस घरी येत असताना एकदम त्याच ठिकाणी राजीव नदी खचा आणि त्यातच ते शेतकरी जाऊन पळा, ते ट्रॅक्टर जाऊन पळा. या दुर्दैवी घटनेच्यानं सदर परिसरात एकच खळबळ होऊन बसली असून तुम्ही पाहिलं असाल त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे. त्याच्यातच दबून त्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी गावरान 90 येत आहे. प्रमोद भाऊ एक चांगला होतकरू शेतकरी, सर्वसाधारण कुटुंबातला हा माणूस अचानक निघून गेल्याच्यानं आता तुम्ही जर पाहत असाल त्या ठिकाणी JCB आणली असून लवकरच तो ट्रॅक्टर त्या ठिकाणून काढला जाणार आहे.